हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात, मस्तच राहा. तर आज मी एक DIY घेऊन आली आहे तुमच्यासाठी. जसं की माझ्या घराच्या एंट्रन्सलाच असं एक टेबल आहे. तर त्या टेबलवर आहे ही अशी कृष्णाची मूर्ती. फार जुनी मूर्ती आहे ही. ॲक्च्युली मी 4थी-5वीत असतानाची घेतलेली ही मूर्ती आहे. ही मूर्ती आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसची, पण तिच्यावर कलर केलेला आहे. मी बरेच वेळा कलर झालेला आहे. तर अगदी मी 4थी-5वीत असताना घेतलेली ही मूर्ती आहे. तेव्हा अगदी 20 रुपयाला मला ही पडली होती. आज मला हे जरा थोडंसं रिडेकोरेट करायचं आहे, कारण आता कृष्ण जन्म आलेलाच आहे, कृष्ण जन्माष्टमी. तर त्यानिमित्ताने मी ह्याला पूर्णपणे असं रिडेकोरेट करण्याचा विचार केलेला आहे. तर त्यासाठी मी आणलेलं आहे हे ग्रीन लॉन, आर्टिफिशियल लॉन. हे मी ह्याचा वापर करून मी इथे ते कट करून वगैरे असं टेबलवर अंथरून, म्हणजे तो कृष्ण असा लॉनवर ठेवल्यासारखा वाटेल असं मला डेकोरेट करायचा माझा विचार आहे. आता बघूया कितपत मला जमतंय ते. तर सध्या तरी मी हे अशा प्रकारे डेकोरेट करून ठेवलेलं आहे हॉलमध्ये. हे असं टेबल आहे, असं टेबल आहे. इथे मी घंटा वगैरे अशी छोटी घंटी अशी बसवलेली आहे. इथे दिव्यांचे असे हँगिंग लावलेले आहेत, दिवे, म्हणजे ह्याच्यात कॅन्डल्स वगैरे आपण ठेवू शकतो. इथे एक गाय वासरूची मूर्ती पण आहे माझ्याकडे. ही सुद्धा अशी कृष्णाजवळ ठेवलेली असते. एक उरली आहे. अशा प्रकारे साधारण मी डेकोरेट करून ठेवलेलं असतं. तर म्हणजे नेहमीच डेकोरेशन चेंज होत असतं इकडचं, कधी काय तर कधी काय वेगळं वेगळं करतच असते. तर माझ्याकडे ऑलरेडी हे छोटंसं एक लॉनचा तुकडा मी असा ठेवला होता कृष्णाखाली, पण मला आता ते ना जरा असं थोडंसं बिगर साईजमध्ये मला घ्यायचं आहे. चला तर सुरुवात करूया हे टेबल क्लिअर करण्यापासून. तर सर्वप्रथम मी ह्या सगळ्या वस्तू टेबलवरून उचलून घेणार आहे आणि टेबल चांगलं स्वच्छ पुसून वगैरे घेणार आहे. हा एक चॉक घेतलेला आहे मी मार्किंग करण्यासाठी. आता मला ज्या शेपमध्ये हे ग्रीन लॉन कट करायचं आहे, मला असं वेवी शेप हवा आहे ना, तर तो शेप मी ड्रॉ करून घेते पहिले, म्हणजे आपल्याला प्रिसाइजली कट करता येईल, हे व्यवस्थित कट करता येईल. तर आता कृष्णाला आंघोळ घालून घेऊया चांगली मस्तपैकी. अशी मी 2 आठवड्यांनी त्याला आंघोळ घालतच असते एरवीसुद्धा, कारण का बाहेर ओपनवरच असल्यामुळे त्याच्यावर धूळ बसत असते. तर मला ते झाडायला झटकायला वगैरे असं आवडत नाही कपड्यांनी, मग मी अशी आंघोळच घालते त्याला 2 आठवड्यांनी.
तर हा दुसरा दिवस आहे। आज गोकुळाष्टमी आहे, त्यामुळे मी त्याच्या आधीच सगळं डेकोरेशन वगैरे करून घेतलं होतं। आता हे मी इथे पाळण्यासाठी सजवणार आहे। श्रीकृष्णाचा पाळणा मी इथे ठेवणार आहे, त्यामुळे त्याच्यासाठी मी आता सजावट करते। ही संध्याकाळची वेळ आहे, कारण का रात्री 12 वाजता पाळणा हलवायचा असतो, त्यामुळे मी संध्याकाळची पूजा करायला घेतलेली आहे। तर रात्री अशा प्रकारे मी कृष्णाला नैवेद्य दाखवला होता। तर नैवेद्यामध्ये ही आहे आंबोळी,
हे आहे पोह्यांचा काला, म्हणजे गूळ आणि पोहे एकत्र करून त्यात थोडे तीळ घातलेले आहेत भाजलेले. हे दही जे कृष्णाला खूप आवडतं आणि काळ्या वाटाण्याची उसळ. तर अशा प्रकारे हा पारंपरिक नैवेद्य मी देवाला दाखवलेला आहे. तर यावर्षी कृष्णाच्या वाढदिवसासोबतच माझाही वाढदिवस आलेला आहे. त्यामुळे आम्ही दहीहंडीच्या दिवशी संध्याकाळी बाहेरच सेलिब्रेट करायला गेलो. आम्ही हॉटेलमध्येच माझा वाढदिवस सेलिब्रेट केला अशा प्रकारे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला, माझा DIY वगैरे तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय.